हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण घरगुती पद्धतीने पण मस्त हॉटेलसारखी टेस्ट येणारे दहीवडे करणार आहोत। तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 2 तास उडदाची डाळ भिजत ठेवलेली आहे। बघू शकता खूप मस्त भिजले। आपण त्याचे दाणे बघूयात। इथे बघा मस्त छान भिजलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पाणी काढून आपण ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि बारीक वाटून घेणार आहोत। इथे बघा मिक्सरला मी पूर्ण जाड वाटून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केलेला नाहीये। लागलंच तर थोडंसं हलकंसं फक्त पाणी टाकायचं, नाही तर पाणी टाकायचं नाहीये। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। इथे एका भांड्यामध्ये हे पूर्ण बॅटर काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचे। 1-2 मिनिटं कंटिन्यू आपल्याला असं फेटायचं। इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असे भजीसारखे आपल्याला सोडून घ्यायचे। तुम्हाला चमच्याने सोडा किंवा हाताने सोडा, हाताने खूप इझी होऊन जातं, पटापट सोडता येतं। ते चमच्याला कसं ते चिपकलं जातं, त्याच्यामुळे ते थोडंसं पटकन पडत नाहीये, त्याच्यामुळे हाताने सोडलेलं खूप फटाफट होतं। ते छान असे फुलून वरती आले की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आणि असे ते चिपकलेले असतात ते आपल्याला सोडवून घ्यायचे। इझिली निघतात ते, जास्त काही वेळ लागत नाही आहे किंवा काही त्रास नाही आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, सगळ्यांना खूप आवडणारी अशी आहे। तर आपण हे व्यवस्थित अलटी पलटी करून व्यवस्थित ते थोडेसे असे क्रंची होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत। खूप मस्त असे क्रंची झालेले आहेत। आपण आता ते काढून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये। इथे मी अशी जाळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व काढून घेते। असे सर्व मी तळून घेते। इथे सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत, खूप मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत। तर इथे मी थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणि कोथिंबीर टाकायची। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि ते तळून घेतलेले वडे आपण 5 ते 6 तासासाठी आपल्याला ते असेच भिजत ठेवायचे मिठाच्या पाण्यामध्ये। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून असेच 5 ते 6 तासासाठी आपण ठेवून देणार आहोत। इथे आपले 5 ते 6 तास झालेले आहेत। आपले वडे किती मस्त फुललेले आहेत, बघू शकता बघा। त्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व वडे त्याच्यातले पाणी काढून साईडला करून घेऊया। इथे मी वडे त्याच्यातलं पाणी बाजूला करून साईडला घेतलेले आहे। आता इथे मी दही घेतलेलं आहे, दहीमध्ये मी साखर टाकून ते फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण ह्याच्यावरती आता दही टाकून घ्यायचं आहे। तिखट चटणी, त्याचबरोबर आपण इथे गोड चटणी घेतलेली आहे। चाट मसाला आणि मिरची पावडर थोडी टाकायची आपल्याला। किती मस्त आपले दहीवडे तयार झालेले आहेत, बघून तोंडाला पाणी सुटलेले आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।